चांदवड येथे प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन, शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला। चांदवड ता नाशिक विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले। चांदवड येथे NH3 महामार्गाच्या चौफुलीवर शेतकऱ्यांनी सलग 1.5 तास रस्ता रोको करत सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला। शेतकऱ्यांनी सांगितले की निवडणुकीनंतर सरकारला शेतकऱ्यांचा पूर्ण विसर पडला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेत 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र आजपर्यंत त्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत सरकारचा समाचार घेतला। विशेष लक्ष वेधून घेतले ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधाने। आंदोलनकर्त्यांनी मंत्री कोकाटे हे विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी रम्मी खेळण्यात व्यस्त असल्याचा आरोप करत त्यांच्या गळ्यात पत्त्यांच्या माळा घालून रस्त्यावर पत्ते खेळत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला। आंदोलनादरम्यान अँब्युलन्ससाठी मार्ग मोकळा ठेवण्यात येत आंदोलन शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले गेले। मात्र आंदोलन अधिक तीव्र झाल्याने पोलिसांनी प्रहार जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात हलवले। या आंदोलनात प्रहार तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण, किरण झालटे, शंकर झालटे, भागवत झालटे, योगेश पगार, वैभव गोजरे, मारुती गोजरे, सुरेश उशीर, समाधान बागल, रेवण गांगुर्डे, संदीप जाधव, गणेश तिके, पिंटू तिके, हरिभाऊ सोनवणे, विनोद शिंदे, नामदेव पवार, बापू पवार आदी ज्याचं ज्याचं लक्ष असेल त्याने हा प्रश्नाचं उत्तर द्या। आपल्याला या ठिकाणी या रस्त्यावरती येऊन हा रस्ता अडवायचा पाप पुन्हा केला हे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने केला। कबूल केला ना त्यांनी, देऊन टाकावं ना। कबूल नव्हतं केलं आम्ही शक्तीपीठ मार्ग तुम्ही आम्हाला नाही त्या शक्तीपीठाची गरज। कबूल जे केलं तुम्ही देत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी येतो। अनेक जण बोलतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी का म्हणून द्यायची, शेतकऱ्यांना लुटता म्हणून कर्जमाफी द्यायची। याच भागातलं एकच उदाहरण देतो। कांद्याचं काय, कांद्याचे बाजारभाव 22-23 रुपये कांद्याचे बाजारभाव मागच्या महिन्यात चालू होते। खडू चालू होते की नव्हते? 22-23 रुपये बाजार चालू असताना या सरकारनं आपली कळ काढली। कुणाच्या लक्षात आली? नाफेड आणि NCCF ने बाजारभाव ठरवले। वाणिज्य मंत्रालयाच्या, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या विभागानं ते त्या ठिकाणी प्रदर्शित केले। काय बाजार प्रदर्शित केले? गोसावी साहेब तुम्ही पत्रकारिता आहात, कोरे साहेब तुम्ही आहात, शेख साहेब तुम्ही आहात, काय बाजारभाव त्यांनी प्रदर्शित केले? 1457 रुपयाचे बाजारभाव। किती बाजारभाव आहे? एका बाजूला 2200 रुपये होलसेल मार्केटमध्ये बाजारभाव आहे, एका बाजूला 1457 रुपये आहे। मला आत्महत्या रेकॉर्डवर गेल्या एवढ्या मोठ्या समुदायाचं त्या ठिकाणी असलेलं योगदान लक्षात न घेतल्यामुळं आज तागायत आत्महत्या चालू आणि त्याची चेष्टा चालू। याच कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन भाजपचे स्टार प्रचारक आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्या पत्रकारांना तो टून आठवत असेल। काय बोलले की शेतकऱ्यांना तुम्ही इथला लोकप्रतिनिधी सगळ्यात जास्त मताने आम्हाला निवडून द्या, तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी 7/12 कोरा सरसकट कर्जमाफी देऊ असं बोलले होते। बोलले होते का नव्हते? बोलले। इथंच बोलले नाही, जिथे जिथे सहानुभूतीनं त्या ठिकाणी आशाभूत नजरेने शेतकरी यांच्या सभांकडे पाहतो त्या प्रत्येक सभेमध्ये बोलले, प्रत्येकाला उद्देशून बोलले, प्रत्येक टीव्ही चॅनेलवर आलं, प्रत्येक पेपरात आलं 7/12 कोरा। त्यांची ही विद्वत्ता कुठे गेली? तुमच्याकडे 7/12 कोराचं वचन होतं आणि तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी शक्तीपीठ नावाचा महामार्ग देताय। अरे तुमच्या आयुष्यातलं जे पीठ आहे ते बाजरीचं असेल, ज्वारीचं असेल, तेच शक्तीपीठ नाही का? हे तुमच्या ध्यानात कसं येत नाही? हे मुख्यमंत्र्यांनो, हे सरकारांनो, का म्हणून आमचा रक्त पिता? महात्मा ज्योतिबा फुलेंनी आसूरमध्ये लिहून ठेवलंय की तुम्ही कलम कसाई आहात आणि खरंच ते कलम कसाई आहे। कबूल केलं काय आणि देता काय? मग 6, 7, 8 महिने झाले, पहिलं सेशन झालं, कुणी त्यामध्ये प्रशब्द उच्चारायला तयार नाही। मात्र शेतकरी, शेतमजूर आपल्या मागण्या आपण 17 मागण्या सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत। त्याला जवळपास आता 3-4 महिन्याचा कालावधी झालाय। त्याच्या 3 ते 4 बैठका सरकारच्या म्हणजे सह्याद्री अतिगृहात एक बैठक झाली, त्याच्यानंतर विधिमंडळाच्या बावनकुळ्यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली। त्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये आश्वासनं दिली जात आहेत। आता मुळात कर्जमुक्तीचं जे आश्वासन आहे हे सरकारचं आहे। आम्ही फक्त त्या आश्वासनाचा जागर या ठिकाणी उभा केलाय। तुम्हाला त्या ठिकाणी विसर पडायला नको म्हणून आपण त्या ठिकाणी कर्जमुक्तीचा आहे। पण बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या दिव्यांगांची पेन्शन योजना 6000 रुपये एवढा व्हायला पाहिजे होती, ती आता 2500 पर्यंत देण्याचं कबूल केलंय, पण 6000 आपली मागणी आहे। आणि त्याच्यानंतर ग्रामीण
आणि शहरी ही विषमता जी वेगवेगळ्या स्कीममध्ये दिसते त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आपण कशात मांडलं? ते प्रातिनिधिक स्वरूप आपण मांडलं घरकुलांच्या रूपानं. का शहरात किती रुपये दिले जातात आणि ग्रामीणला किती दिलं ते आम्हाला समान हवं आहे. त्याच्यानंतर मेंढपाळांच्या मागण्या आहेत, त्याच्यानंतर मच्छीमार बांधवांच्या मागण्या आहेत. सगळ्यात महत्वाची मागणी आहे MREGS मध्ये लावणी ते कापणी म्हणजे पीक लावल्यानंतर कापणीपर्यंतचा जो त्या ठिकाणचा खर्च आहे तो MREGS मधून त्या शेतकऱ्याला द्यावा. त्याचं कारण असं आहे, तुम्ही भाव नाही देऊ शकत, हमी भाव नाही देऊ शकत, तुम्ही वारंवार त्या ठिकाणी भाव मिळायला लागलो हस्तक्षेप पण करता, मग निदान त्याचा उत्पादन खर्च तो सिक्युअर करा, त्याला त्या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये. सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची मागणी ही आहे. आणि त्या मागणी म्हणजे जसं भांडवली गुंतवणूक म्हणून सरकार वारंवार त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सभांमधून वेगवेगळ्या सेशन्समधून आश्वस्त करते, पण खरंच सांगा शेतकऱ्याच्या या व्यवसायामध्ये किती भांडवल गुंतवलंय सरकारनं? तर नथिंग, नसल्याच्या बरोबर आहे. त्याचं कारण आहे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं का बुवा ही ओसाड गावची पाटीलकी खरं आहे ते. आणि का पाटीलकी वाटते? सार्वजनिक बांधकाम विभागाचं बजेट किती, गृहनिर्माण खात्याचं बजेट किती, इतर सगळ्या खात्यांचे बजेट किती, आणि शेतकऱ्याच्या खात्याचं बजेट आहे फक्त 9,000 कोटीचं. या तुलनेमध्ये ही ओसाडगावची पाटीलकी नाहीये का? म्हणून म्हणतो भांडवली गुंतवणूक तुम्हाला वाढवायची आहे ना तर तुम्ही MREGS मधला आमचा खर्च द्या. मग त्या कांदा, द्राक्ष, ऊस, कपास, चणा सगळ्याच पिकांना त्यामध्ये धरा आणि त्यामध्ये शेतकऱ्याला ती सुरक्षिततेची भावना येईल. सगळ्यात महत्वाची असलेली ही मागणी पूर्ण करावी. याच्यासाठी अशा 17 मागण्या आहेत. मग त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत, त्यामध्ये असलेल्या सगळ्याच बारीक बारीक घटकांच्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्या याच्यासाठी रायगडापासून हा प्रवास चालू झाला. आणि परवा चिलगव्हाणला तो त्या ठिकाणी पहिला टप्पा संपला आणि मग हा चक्का जाम आंदोलन हा त्यातला होता. चक्का जाम आमचा कधीही मनसुबा नसतो, पण ऐकतच नाही तुम्ही दिलेला. आम्ही तुमच्याकडे मागितलंय, तुम्ही जे सांगितलं ते कर्जमुक्तीचं, त्यानंतर भावांतर योजना नाही राबवू शकत ना तर आमचं कापणी लावणी ते कापणी तुम्ही त्या ठिकाणी उत्पादन खर्च म्हणून त्या ठिकाणी MREGS मध्ये धरा. आणि त्यानंतर या सगळ्या 17 मागण्या तुम्ही पूर्ण करत नाही आहात म्हणून आमचा 8 तास आहे. हा आम्ही शांत बसणार नाही. आम्ही बच्चू कडू नावाच्या शेतकरी नेतृत्वानं व्यापलेली लोक आहोत. आम्ही शेतकरी म्हणून लढतोय. आमच्यासाठी पार्टी महत्वाची नाही, आमच्यासाठी पक्ष महत्वाचा नाही, नेता महत्वाचा नाही, शेती आणि माती हे 2 महत्वाचे मुद्दे. दुसरी गोष्ट अशी, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेलेल्या विजय घाडगे पाटलांना जी जबरदस्त मारहाण झाली तो सुद्धा राग या चक्का जाम आंदोलनात. तो विजय घाडगे पाटील आहे, ते विजय घाडगे पाटील आहे, एकेरी दुहेरी कोणीही असू देत, पण ते शेतकरी आहेत हे लक्षात असू द्या. सबंध हा देश. आमचं पुढचं पाऊल असं आहे का या जर मागण्या मान्य नाही केल्या तर अजून 2 टप्प्यात आमची पदयात्रा आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर आम्ही डेडलाईन दिलेली आहे. त्या 2 ऑक्टोबर पर्यंत यांनी जर मागण्या मान्य नाही केल्या तर या उत्तर महाराष्ट्रातनं किती ट्रॅक्टर निघतील त्याचा भरवसा नाही. ते ट्रॅक्टर भरलेले असतील, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे अवजारं असतील, जू असेल, शिवळं असेल, त्या ठिकाणी सगळे अवजारं असतील, कडण असेल, रुमणं असेल. त्याच सोबत शेतकऱ्याच्या शेतीमध्ये तण झालं की त्या वसन लागतं त्या पाशीला, तर त्या पाशीचं वसन काढायसाठी खुरपं सुद्धा आम्ही ठेवतो. या शेतकऱ्याच्या जीवनाच्या शेतीमध्ये सरकार नावाचं हे तण आम्हाला जगू देत नसेल तर वसन काढण्यासाठी प्रतिकात्मक रूपा शेतकरी खुरपं घेऊन सुद्धा त्या ठिकाणी रे आमचं अवजार हत्यार बनायला वेळ लावू नका. तुम्ही त्याची परीक्षा घेऊन या, विषयाची परीक्षा घेऊन आम्ही मुंबईत, राजधानी मुंबईत धडकणार आहोत 2 ऑक्टोबरला. शेतकरी आपल्या कुटुंब कबिल्यासह ट्रॅक्टरसह.